मॅडम तुमचं काही हरवलं आहे का? नाही सर. तुम्ही काहीतरी शोधताय का मग? सर मी त्या कालच्या मुलग्याला शोधते. तो इथे नाही आहे. म्हणजे एका छोट्या चुकीबद्दल तुम्ही त्याला काढून टाकलं? सर खरं तर सगळी चुकी माझी आहे आणि त्या बिचाराचा जॉब गेला. मॅडम ओनरचा कधी जॉब जातो का? म्हणजे हा कॅफे माझा आणि माझ्या लहान भावाचा म्हणजेच करणचा आहे. कालच्या प्रकाराबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी सर. ओके. आणि सर तुम्ही मला मॅडम नका म्हणू प्लीज. ठीक आहे. अरे करण, रिया तुला भेटायला आली. करण सॉरी रिया, बहुतेक करण माझ्यावर नाराज आहे. सर मला कॉफी घ्यायची. तू बस, मी कॉफी पाठवून देतो. सर 2 हॉट कॉफी पाठवून द्या आणि कॉफी करूनच पाठवून द्या. ठीक आहे, तू बस. आबा कॉफी. प्रवास कसा झाला आबा? प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं. प्रवासाचं काहीच वाटत नाही बघ. याची देही याची डोळा अभूतपूर्व सोहळा पाहिला आणि भरून पावलं बघ. आबा अयोध्येवरून आम्हाला काय आणलं? बरं झालं आठवण केलीस. चल हात पुढं कर बघू. आणि बाकीच्यांचा धागा कुठे? त्याला त्याची काही गरज नाही ग. का? अगं घरच्या लक्ष्मीचा हात बळकट झाला की सगळ्या कुटुंबाचे हात आपोआप बळकट होतात. सगळं कुटुंबच बळकट होऊन जात. ही दुसरी कॉफी तुझ्यासाठी आहे. सॉरी, मला माफ कर. हवं तर तू माझ्या चुकीची शिक्षा देऊ शकतोस.
केशव, हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी दूध बिस्किट आणते हं. आई तुला माहिती आहे आमच्या शाळेत काकी भांडी धुतात. त्यांचं काय? त्यांचं आज घर झालं. कसं काय रे? काय माहित, करते आता कुठं राहणार. अरे लोक मदत करतील बाळा त्यांना. हं? होय. आलास बाळ? आबा अरे बाळा, तुम्हाला गाडी आणायला सांगितली होय. होतीस? अरे मला ती कुठली गाडी आणायची काही कळलंच नाही बघ. हे बघ, असं कर, हे घे 200 रुपये. हा, तुला काय घ्यायचं ते घे. हा, आई पण मागच्या वेळी गाडी बघितलेली व ती घेऊया. हो घेऊयात बाळ. नको, यापेक्षा आपण या पैशाने मावशींना मदत करूया. शान ग माझं बाळ ते. नको. हे पण दे. काका पोरांनो, हे सगळं गोकुळ बघायला तर तुमची आई पाहिजे होती रे. महाराणी बाहेरच बसलं वाटतं. ओ महाराणी, हे घ्या आणि मला बेसिक सिक्युरिटी सर्व्हिसच्या नोट्स पाहिजे आहे. बरं झालं आधी तू आलीस, तू इथं बस पहिली. प्रिया, ब्रेसलेट कुठं आहे तुझं? कुठं हरवलंस? ते जाऊ दे, त्याविषयी मला काय मिळाले ना ते विचार. बरं बाई, काय मिळाले तुला? हे बघ. हे मला वाटलं अलिबाबाचा खजाना मिळाला वाटतं. ही डायरी माझ्या सॅक मध्ये कशी आली हे मला नाही माहित. कुणाची आहे ती? त्याच्यावर नाव गाव काय तर असेलच की. शिव नावाच्या मुलाची. काय आहे त्यात? कविता. अरे बापरे, खूप छान कविता आहे ती यात. माझ्याकडे अजिबात वेळ नाही. हा, बेसिक सिक्युरिटी सर्व्हिसच्या नोट्स कोणाला पाहिजेत बरं? मीम्सच्या जमान्यात कविता तू पक्क बोर करणार बाई. ऐक ग. दिवस ते आपले जुने प्रेमाच्या सागरात भिजलेले, लागली कोणती अशी ओहोटी, स्वप्न हे मनातच भिजलेले, दुरावलेल्या आपल्या वाटा, छळतात वेदनांच्या लाटा, आठवण तुझी येता सके, वाहतात या अश्रूंच्या वाटा, नाते हे आपले विरलेले, स्वप्न ही बघ तुटलेले, येईल का तो परतीचा पाऊस, का आता त्यालाही नाही राहिली बरसण्याची हौस. शिव. Thank you.